महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. मेलडी इतनी चॉकलेट क्यों है? असा मजेदार प्रश्न काही काळापूर्वी प्रत्येकाच्या कानावर टेलिव्हिजन ऍडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून पडत होता. असाच एक प्रश्न आता नेटिझन्सना पडलेला आहे आणि तो म्हणजे हे ग्रॉक ग्रॉक नेमका आहे तरी काय आणि त्याची एवढी चर्चा का होते. आज आपण बोलूया ग्रॉक बद्दल. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान. ग्रॉक एआय एक चॅटबोट आहे. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एक्स वर टॅग करा किंवा ग्रॉक एआयच्या वेबसाईटवर जाऊन तो प्रश्न त्याला विचारा. ग्रॉक एआय तुम्हाला चॅटबॉट प्रमाणेच म्हणजे गप्पांप्रमाणेच उत्तर देईल. थोडक्यात ग्रॉक हा ऑनलाईन टीचरच आहे म्हणा ना. चॅटबॉट हे संदर्भ घेऊन उत्तर देत असतात. काही प्रसंगी संपूर्ण संदर्भ समजून न घेता ऐकलेल्या शब्दांच्या थोड्याशा आकलनाच्या आधारे त्यांची पुनरावृत्ती करू शकतात, म्हणजे ते रिपीट करू शकतात. चॅटबॉट देखील असंच करतात, फक्त ही प्रक्रिया अधिक चांगल्या आकलनाद्वारे आणि अचूक पद्धतीची असते. चॅटबॉट एआयचाच एक प्रकार आहे. ते भाषेचं मोठं मॉडेल म्हणजे LMLच्या रूपात ओळखलं जातं. यासाठी प्रचंड मोठ्या डेटाच्या आधारे मॉड्यूल्सना ट्रेन केलं जातं. नोव्हेंबर 2023 मध्ये ग्रॉक एआय चॅटबॉट लॉन्च करण्यात आलं होतं. ग्रॉक हा शब्द ही मोठा मजेदार आहे. म्हणजे कित्येकांना असा प्रश्न पडला असेल की ग्रॉक म्हणजे नेमकं काय आहे, कारण याचा उच्चारच गमतीशीर वाटावा असाच आहे. आणि त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो की रॉबर्ट ए हेनलेन हे अमेरिकन सायन्स फिक्शन ऑथर होते. त्यांनी 1961 मध्ये स्ट्रेंजर इन अ स्ट्रेंजर लँड या नॉव्हेलमध्ये ग्रॉक शब्दाचा पहिल्यांदा वापर केला होता. आणि या कादंबरीत लेखकाने वापरलेल्या या शब्दाचा अर्थ होता ज्याला इतरांबद्दल प्रचंड सहानुभूती आहे असा, म्हणजे ग्रॉक. पण ग्रॉकचे जनक एलॉन मस्क यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे ग्रॉकचं मॉडेल डग्लस ॲडम्स यांच्या हिच हायकर गाईड टू गॅलेक्सी या सायन्स फिक्शन कादंबरीतून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रॉकला व्यंग आवडतं आणि ते हलका फुलका विनोद सुद्धा करतं आणि उत्तर देतं. इतर एआय सिस्टम्स ज्या गोष्टींचं उत्तर देण्यास टाळतात, ग्रॉक ती उत्तरं आरामात देतं. थोडक्यात इतर एआय सिस्टमपेक्षा ग्रॉक सरस आहे. ग्रॉक एआयचा इतका विस्तार होण्यामागचं कारण हे आहे की यामध्ये इतर प्रश्न विचारण्यासाठी कुठे इतरत्रता जावं लागत नाही. म्हणजे बाकीचं कुठं जाण्यापेक्षा तुम्ही ग्रॉकला ते विचारू शकता. एक्सच्या फीडला स्क्रोल करत फक्त एक ट्विट करायचं आणि ग्रॉक त्याचं उत्तर देतं. म्हणजे तुम्हाला ग्रॉकचं उत्तर देण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही आहे किंवा ग्रॉकला प्रश्न विचारण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नसते. तुम्ही एक्सवर जाऊन ते प्रश्न विचारू शकता, टॅग करू शकता. मग तर ग्रॉक ज्या पद्धतीनं उत्तर देतं त्याची सध्या जगभरात चर्चा आहे. ग्रॉक एआय उत्तर देताना ज्या पद्धतीने शिवराळ भाषेचा वापर करतं ते आश्चर्यकारक आहे. या शिव्या बिहारचे नेते तेज प्रताप यादव यांनाही खाव्या लागतात आणि भारतातील मोठमोठ्या मीडिया हाऊसचे फेमस अँकर असोत किंवा स्वतः इलॉन मस्क यांना सुद्धा या शिव्यांचा प्रसाद मिळतोच. अर्थात जर ग्रॉकच्या शिवराळ भाषेवरील उत्तरांवर तुम्ही प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं की तू शिवराळ भाषा वापरतायस तर ते माफी देखील मागतं. म्हणजे ग्रॉकला आपल्याकडून होणाऱ्या चुकांची जाणीव सुद्धा आहे. एका युजरने ग्रॉकला जेव्हा विचारलं की राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात का, यावर ग्रॉकनं लोकसभेतील खासदारांची संख्या सांगितली आणि मग उत्तर दिलं. म्हणजे ग्रॉक हे फॅक्ट सांगतं आणि त्या फॅक्टच्या आधारावर ते उत्तर देतं. एक्सवर युजर जसं बोलतात तसंच ग्रॉक एआय उत्तर देतं. मग अनेक वेळा ते मर्यादा ओलांडून शिवाय देताना दिसतं. कित्येकदा अचूक उत्तर देखील देतं. ग्रॉक एआयच्या उत्तरांमध्ये विचारांचाही समावेश असतो. एखादं उत्तर चुकीचं आहे असं जेव्हा युजर ग्रॉकला सांगतात तेव्हा ते उत्तर देतं, तुम्ही माणसं आहात, मला थोडीशी सवलत मिळाली पाहिजे, एआय असल्यामुळं मला सावरावं लागेल. तत्वांचा प्रश्न आहे, मी शिकतोय. म्हणजे इतकी मजेदार उत्तरं ग्रॉक देतं. स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेल्या ग्लोबल एआय व्हायब्रन्सी रँकिंग 2023 नुसार एआयच्या बाबतीत भारत 4थ्या क्रमांकावर आहे. एआय मध्ये अमेरिका, चीन आणि ब्रिटन हे टॉप 3 देश आहेत. हे रँकिंग एआय चॅटबॉटसाठी पायाभूत सुविधा तयार करणं, संशोधन आणि डेव्हलपमेंट सारख्या क्रायटेरियावर आधारित आहे. ग्रॉक एआय व्यतिरिक्त अनेक चॅटबॉट आहेत. उदाहरणार्थ ChatGPT, डीपसिक बार्ड, मेटा एआय, जेमिनी असे. अर्थात सिरी, अलेक्सा, गुगल असिस्टंट देखील व्हॉइस असिस्टंट आहेत. मात्र तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं एआय चॅटबॉट जितके आधुनिक किंवा बुद्धिमान आहेत तितके हे सिरी, अलेक्सा किंवा गुगल असिस्टंट नाहीत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं सावध केलंय की एआय मुळे 40% नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. अर्थात काही जाणकारांनी त्यांच्या लेखांमध्ये किंवा त्यांच्या अनेक प्रतिक्रियांमध्ये असं म्हटलेलं आहे की एआय मुळे नोकऱ्या जातील, मात्र कुशल लोकांना एआयशी संबंधित नवीन नोकऱ्या सुद्धा मिळतील आणि संधीही मिळतील. एआय मुळे फेक न्यूजचा धोका देखील वाढलेला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळेस देखील राजकीय पक्षांनी एआयचा वापर केला होता. थोडक्यात या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक विघातक किंवा सामाजिक ताणतणाव वाढवणाऱ्या गोष्टी सुद्धा घडू शकतात. त्यामुळे आपणच आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवायला हवी. शेवटी माणूस
हा तंत्रज्ञान बनवतो, तंत्रज्ञान माणूस बनवत नाही. हे जरी आपल्याला कळलं तरी पुरेसं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान.